आज खूपच गर्दी होती। बस स्टॉपवर खूपच मोठी लाईन लागली होती। सर्वजणची वाट पाहत होते। तेवढ्यात त्याचा थोडा धक्का लागला तिला। ती चिडली आणि रागाने ओरडली, का रे दिसत नाही का तुला? का डोळे फुटले तुझे? तो सॉरी म्हणाला तिला, पण हिची बडबड काही केल्या थांबेनाच। मग तोही चिडला आणि म्हणाला, इतका कसला माज आहे ग तुला? मग आहेच मुळी गर्व मला आहेच, मी इतकी सुंदर. एखादी सुंदर मुलगी दिसली की लगेच तुम्ही मुलं घसरता तिच्यावर. असं बोलून तिनं तर त्याच्या स्वाभिमानालाच हात घातला होता. तो तुझ्यासारख्या 56 पोरी मी म्हटलं तर उभ्या करू शकतो, पण माझा तो मूळ स्वभाव नाही, म्हणून गप्प आहे. ती तर आला मोठा दीडशहाणा, मी सर्वांपेक्षा वेगळी आहे, मला पटवणं इतकं सोपं नाहीये. तो असं म्हणतेस स्वीकारलं मी चॅलेंज आजपासून. बरोबर 15 दिवसांच्या आत तू मला आय लव्ह यू म्हणशील. आणि तेही इथेच आजपासून बरोबर 15व्या दिवशी. हा माझा विश्वास आहे. असं म्हणून तो तिथून टॅक्सीने निघून गेला. ती मनातल्या म्हणत होती की मी काही केल्या याला आय लव्ह यू कशी आणि का म्हणे. छे छे, वेडा आहे हा. कॉलेजमध्ये पोहोचल्यावर ते एकमेकांना एकाच वर्गात दिसले. त्याबरोबर दोघांनीही एकमेकांकडे पाहून नाकं मुरडली. दोघांचं एकाच वर्गात ऍडमिशन झालं होतं, त्यामुळे ते एकमेकांना पुन्हा पुन्हा दिसू लागले होते. त्याला पाहिल्यावर तिला त्या दिवसाबद्दल राहून राहून वाईट वाटत होतं. म्हणून तिनं ठरवलं की त्याला सॉरी म्हणावं. मग क्लासमध्ये तिची भिरभिरती नजर त्याचा शोधू लागली, पण तो काही दिसला नाही. कदाचित आज तो आला नसेल असा विचार तिने केला, म्हणून तिने त्याला शोधणं बंद केलं आणि कॅन्टीनच्या दिशेने ती चालू लागली. मध्ये प्रवेश केल्याबरोबर तो तिथे कॉफी घेताना दिसला. मग ती त्याच्या टेबलवर जाऊन बसली. त्याला थोडं आश्चर्यच वाटलं, पण तो शांतपणे कॉफी घेत राहिला. ती आय एम सॉरी. तो थोडा दचकलाच, पण तिने आणखी एकदा इम सॉरी म्हटलं. तो व्हॉट अबाउट? ती बस स्टॉप वर जे झालं त्याबद्दल इट्स ओके यार, आय चार गिव्ह यू कॉफी. ती नो, मला खरंच तू माफ केलंस ना. मी थोडं जास्तच तू बोलले त्यावेळी. इतकं बोलायला नको होतं. मी हात पुढे करून फ्रेंड्स. त्यानेही मोठ्या मनाने तिच्याशी मैत्री केली. तो दिवस बस स्टॉप नंतरचा तिसराच दिवस होता. त्यानंतर ते क्लासमध्ये ते पुन्हा पुन्हा भेटू लागले. एकाच बेंचवर बसू लागले. दिवसागणिक त्यांची मैत्री वाढू लागली होती. एकमेकांच्या नोटबुक एक्सचेंज करणं हे तर त्यांचं घरी येण्या जाण्याचं एक कारणच बनलं होतं. त्याचा स्वभाव इतका छान होता की कोणालाही तो आवडावा. समोरच्याला समजून घेऊन त्याच्याशी वागणं, त्याला मदत करणं, अडचणीच्या वेळी योग्य तो सपोर्ट करणं, हा त्याचा स्वभावच होता. दिसायलाही तो बरा होता. त्या दोघांना भेटून एक आठवडाच झाला होता की एकमेकांना ते खूपच आवडू लागले होते. दिवसानंतर दिवस गेले. आज त्याच्या पहिल्या भेटीनंतरचा 14व्या दिवसाची रात्र आहे. ती गच्चीवर चांदण्यांकडे बघत एकटीच बसली होती. ती मनातच म्हणत होती, कधी कळणार रे तुला माझ्या भावना? ती रात्रीची चांदणी त्या चंद्राला काय म्हणतीये ते ऐकना. माझ्या मनातल्या भावना तुला का कळेना? रात्रभर असेच विचार राहून राहून तिला सतावत होते. मग ती झोपी गेली. दुसरा दिवस उजाडला. तिने ठरवलं होतं की काही केल्या त्याला प्रपोज करायचं. आणखी किती दिवस त्याच्यासाठी झुरायचं. तिने घड्याळाकडे पाहिलं. सकाळचे 9 वाजले होते. घड्याळाकडे पाहत असताना तिची नजर सहजच कॅलेंडरकडे गेली. आज 26 तारीख होती. तशीच ती सॅक घेऊन बसस्टॉपकडे निघाली. थोडं दूर गेल्यावर तिच्या लक्षात आलं की आज बसस्टॉपवरच्या पहिल्या भेटी नंतरचा बरोबर 15वा दिवस होता. तिला धक्काच बसला, कारण त्याने तिला दिलेलं ते चॅलेंज आठवलं. ज्यानुसार खरंच 15व्या दिवशीच ती त्याला आय लव्ह यू म्हणणार होती. बसमध्ये बसून ती कॉलेजला निघाली. कॉलेजपर्यंत जाईपर्यंत
तिने निर्णय घेतला की काही केल्या आज त्याला आय लव्ह यू म्हणायचं नाही, कारण त्याने माझा आयगो हर्ट होऊ शकतो. गाडी कॉलेजवरच्या बसस्टॉपवर थांबली. तो तिथेच हातात गुलाबाचं फूल घेऊन उभा होता. ती गाडीतून उतरली. ती हे फूल कोणासाठी? तो आहे कोणासाठी तरी ती मला नाही सांगणार. तो ते एक गुपित आहे. ते मी तुला उद्या सांगेन. आता पुन्हा विचारू नकोस. ती ठीक आहे. चल. तो कुठे? ती अरे क्लासमध्ये. आणि कुठे? तो आज मी नाही येणार. आज माझं थोडं काम आहे. तू जा कॉलेजला. ती अरे कसलं काम? काय बोलतोस तू? चल ना क्लासमध्ये जाऊया. तो अगं मला इन्सिस्ट करू नको तू जा. ती अरे पण तो जा म्हटलं ना. ती जाते जाते चिडतो कशाला एवढा? असं म्हणून ती वर्गात गेली. वर्गात तिचं मन लागत नव्हतं. तिला कळून चुकलं होतं की ते तो फूल माझ्यासाठीच घेऊन उभा होता, या आशेवर की मी ते फूल माझ्या हाताने हक्काने घेईन त्याच्याकडून आणि त्याला आय लव्ह यू म्हणे. तसं करावं असं खूप वाटत होतं तिला. पण राहून राहून तिचा आयगो आड येत होता आणि ते दिलेले चॅलेंज तिला सारखं आठवत होतं. क्लास सुटला. ती कॉलेजच्या बस स्टॉपकडे वळली. तो तिथेच उभा होता. त्याच्या हातातलं ते फूल सुकलं होतं, पण तो अजून तसाच हसतमुख वाटत होता. तिला वाटत होतं की तो तेथून गेला असेल, पण त्याला स्टॉपवर बघून ती स्तब्ध झाली. दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. तेवढ्यात बस आली. ती गोंधळात होती. तिला काही सुचत नव्हते. बस आल्यावर ती बसमध्ये जाऊन बसली. राहून राहून खिडकीतून ती त्याला आणि तो तिला पाहत होता. घरात पोहोचल्यावर ती खोल विचारात गेली होती. वारंवार त्याचे विचार, त्याचा चेहरा तिच्या मनामध्ये रेंगाळत होता. अशातच रात्र झाली. खरंच हा इतकं प्रेम माझ्यावर करतो का? करतो माझ्यावर प्रेम इतकं? अशा काही अनुत्तरित प्रश्नांच्या विचारातच ती झोपी गेली. आज एक नवीन दिवस उजाडला. ती आज लवकरच उठली होती, कारण आज तो दिवस उजाडला होता ज्या दिवसाची ती खूपच आतुरतेने वाट पाहत होती. सकाळची आंघोळ आवरून ती आरशासमोर आली. आरशात बघून स्वतःशीच म्हणाली, किती वेडेपणाने प्रेम करतोस रे तू माझ्यावर. खूपच त्रास दिला ना मी तुला. माफ कर मला. मनातल्या मनात ती थोडी खुश होती, कारण तो चॅलेंज हरला होता. किती गर्वाने बोलला होता तो मला, असा ती विचार करत हो. तिने आज ठरवलं की आज माझ्या मनातल्या सर्व भावना मी त्याला सांगणार. तो मला किती आवडतो सगळं सगळं मी त्याला सांगेन. ती खूपच आतुरतेने 9 वाजण्याची वाट पाहत होती. 9 वाजताच ती लगबगीने कॉलेजकडे निघाली. आज आनंदाने एक वेगळीच स्फूर्ती तिच्यात आली होती. एक वेगळंच हसू तिच्या ओठाची शोभा वाढवत होती. बसस्टॉप येण्याची खूपच अधीरतेने वाट पाहत होती. तिने त्याच्यासाठी एक गुलाबाचं फूल घेतलं होतं. तिने आय लव्ह यू म्हणायची प्रॅक्टिस ही केली होती. जसजसा बसस्टॉप जवळ येऊ लागला होता, तसतशी तिच्या हृदयाची धडधड वाढत होती. धाची अधीरता आता भीतीमध्ये रूपांतरित झाली होती. कॉलेजचा बसस्टॉप आला. ती बसमधून उतरली. तशीच तिथे जाऊन ती गुलाबाचं फूल घेऊन उभी राहिली जिथे काल तो उभा होता. एका अनामिक भीतीने त्याच्या येण्याची वाट बघू लागली. थोड्या वेळाने तोही आला. आज त्याची साथ थोडी जास्तच जड दिसत होती. तो तिच्याजवळ आला. त्याने तिच्या हातातलं ते गुलाबाचं फूल पाहिलं नव्हतं आणि म्हणाला, मला माफ कर, मी चॅलेंज हरलो तुला 15 दिवसांच्या आत मिळवण्याचं. ती मनातल्या मनात हसत होती. पहिल्यांदा एक चॅलेंज म्हणून घेतलं होतं मी याला, पण नंतर मी खरंच तुझ्यावर प्रेम करून बसलो. मग ठरवलं की तुला मनातलं सगळं सांगावं, आणि मला वाटलं की मी या 15 दिवसांत पूर्णपणे ओळखलं तुला. मला तुझ्या डोळ्यात माझ्याविषयी प्रेम दिसलं आणि तूही मला तितकीच ओळखतेस असं मला वाटलं होतं की, आणि म्हणून मी काल ते फूल घेऊन तुझ्यासाठीच उभा होतो. ना की माझं चॅलेंज पूर्ण करण्यासाठी. तू येशील आणि ते फूल हक्काने माझ्याकडून मागून घेशील. तू आलीस, फुलाविषयी चौकशी केलीस आणि माझ्याच सांगण्याने गेलीस. मला वाटलं होतं तू माझ्या मनातलं ओळखशील. चॅलेंज बद्दल तर मला आज सकाळी लक्षात आलं. मी आज पुण्याला जातोय. तिथेच उरलेलं शिक्षण घ्यावं म्हणतोय. तुला शेवटचं भेटून जावं असं मला वाटलं, म्हणून मी तुला भेटायला आलोय. मी निघतो.
अरे थांब वेड्या, मलाही तुला काही सांगायचं आहे. तू मला कॉलेजच्या दुसऱ्या दिवसापासून आवडू लागला होतास, पण मी तुला सांगू शकले नव्हते. आणि ज्या दिवशी खरंच सांगावस वाटलं त्या दिवशी माझा आयगो आड आला. हे फुल मी तुझ्यासाठीच आणलं. तिने हात पुढे करून त्याला आय लव्ह यू म्हणलं. तो ते फुल हात पुढे करून स्वीकारणार तेवढ्यात एक मोठी वाऱ्याची झुळूक आली आणि ती भावावर आली. मी त्या बसस्टॉपच्या शेजारी असलेल्या मेडिकल स्टोअरमध्ये काम करणारा मुलगा आहे. मी रामचंद्र काकांना, मेडिकल स्टोअरचे मालक, विचारलं होतं की काका, मी इथे कामाला लागल्यापासून बघतोय की ती मुलगी दररोज त्या बसस्टॉपवर एक गुलाबाचं फुल घेऊन बरोबर 10 ते 5 या वेळेत का उभी असते. याच्या उत्तरादाखल ते मला या मुलीची कहाणी सांगत होते. इथपर्यंत तिची प्रेम कहाणी ऐकल्यावर खरोखरच मला तिच्या प्रेम कहाणीबद्दल असणारी रुची खूपच वाढली होती. एकदा मी त्या मुलगीकडे एका नजरेनं पाहिलं आणि पुन्हा रामचंद्र काकांना उत्सुकतेपोटी विचारलं, मग त्या मुलाने तीच प्रेम स्वीकारलं का? सांगा ना काका, सांगा ना. मी खूपच अधीर झालो होतो. ते म्हणाले, अरे थांब सांगतो काका, सांगू लागले. तोही ते फूल स्वीकारण्यासाठी हात पुढे करत होता तेवढ्यात एक अकल्पित घडलं. क्षणार्धात तो तिच्यापासून खूप लांब जाऊन पडला होता, कारण एका भरधाव येणाऱ्या 4 व्हीलरने त्याला उडवलं होतं. ती हात पुढे करून तशीच उभी होती. तिच्या डोळ्यातला एक अश्रू पावसाचं थेंब जसं आळवाच्या पग रंगळतो तसा तिच्या गालावर घरंगळत होता. क्षणार्धात त्याचा मृत्यू झाला होता. त्याला मरून 5 वर्षे झालीत, पण तेव्हापासून आजपर्यंत ही मुलगी तिच्या कॉलेजच्या वेळेत 10 ते 5 इथे उभी असते, फक्त याच आशेवर की तो येईल आणि ती हे फूल त्याला देऊन त्याला आय लव्ह यू म्हणे आणि तो तिला घेऊन जाईल. त्या मुलीची कहाणी ऐकून माझी आसवण दाटली होती. मनात खूपच प्रश्न उभे होते की खरंच एवढं प्रेम कोणी करू शकतं का? मी अश्रू पुसले आणि त्या मुलीकडे बघतच रामचंद्र काकांना विचारलं, हे सर्व तुम्हाला कसं माहीत? तेवढ्यात माझं लक्ष गेलं की त्या बसस्टॉपवरचा एक पत्रा हालत होता आणि तो पत्रा तिच्या हाताच्या कोपऱ्याला येऊन थडकला. त्याने तिच्या हातातलं ते फूल रस्त्यावर जाऊन पडलं होतं. ते फूल घेण्यासाठी ती वाकली आणि तिलाही समोरच्या एका ट्रकने उडवलं. ते मी माझ्या स्वतःच्या डोळ्याने पाहत होतो. रामचंद्र काकांनी ते पाहताच दुकानाच्या काउंटरवरून उडी मारून तिच्याकडे धावले. मीही त्याच दिशेने धावत गेलो. ते त्या रक्ताच्या थारोळ्या पडलेले मुलीचे प्रेत आपल्या मांडीवर घेऊन रडू लागले. मी काही वेळ स्तब्ध झाली होती. ते म्हणत होते, मुली, तुझ्या या अभागी बापाला माफ कर. तुझी काळजी मी व्यवस्थितपणे घेऊ शकलो नाही. पण तूही कुठे माझं ऐकत होतीस? तूही फक्त तुझ्याच मनाचं करत होतीस. कसला वेडेपणा केलीस ग तू? त्यांच्या या वागण्यानं मला माझ्या सर्व प्रश्नांची उत्तर मला मिळाली होती. तेच त्या मुलीचे अभागी बाप होते. जर त्या मुलगीने फक्त त्या एका दिवशी आपला अहंकार बाजूला ठेवून त्या वाट पाहणाऱ्या आपल्या प्रियकराला आय लव्ह यू हे 3 शब्द म्हटले असते तर कदाचित तो मेला नसता. कदाचित तिला त्याच्यासाठी 5 वर्षे अश्रू ढाळत त्या स्टॉपवर वाट पाहावी लागली नसती. कदाचित तिचा मृत्यूही झाला नसता. आणि कदाचित तिच्या बापाने तिला गमावलं नसतं. म्हणूनच तो एक दिवस किती महत्वाचा असतो. असा एक दिवस प्रत्येक प्रेमीवीरांच्या आयुष्यात येतो. त्याला हातचं जाऊ देऊ नका. कदाचित तुमचं प्रेम तुम्हाला मिळेल. एक स्वप्न प्रेम. आजची कथा कशी वाटली कमेंट्स करून सांगा. आणि चॅनल वरती नवीन असाल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा.